जाखणगाव हे तसं दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये असणारं गाव, सह्याद्रीच्या मध्यावरती हे गाव आहे आमचं जाखणगाव. 2011पर्यंत आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत गंभीर होती. तर आमच्याकडं म्हणजे एक सर्कल आहे की कालांतराने एक ठराविक काळानंतर दुष्काळाला सामोरं जायला लागायचं गावाला. ज्यावेळेला 2004चा दुष्काळ पडला त्यावेळेला जे रेशनिंगनं पाणी येतं तशी लाईन लागायची आणि प्रत्येक कुटुंबाला 20 किंवा 40 जसं पाणी उपलब्ध आहे तसं पाणी द्यायची वेळ होती. त्यावेळेला गावातील काही तरुण मंडळी एकत्र आली आणि आम्ही असं ते श्रमदानाचं काम करू लागलो. छोटे मोठे हळूहळू हे काम आमचं वाढत गेलं. लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. ज्यावेळेला काम करत करत गेलो 2010 पासून तसं पाणी गावामध्ये वाढलं आणि पाणी वाढलं म्हणजे की असं झालं की बंधारे जे आहेत ना ते खालच्या बंधारे वरच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी अडवलं हे गावामध्ये. आणि मग हे आमच्या लोकांना असं वाटायला लागलं की पाणी नव्हतं, आता पाणी आले. परंतु या पाण्यावरचं जर आपण असाच खर्च केला, ज्यावेळेला दुष्काळ होता त्यावेळेची अवस्था लोकांना माहीत होतं आणि लोकांनी निश्चय केला की आपण आता पाणी वाया घालवायचं नाही. मग याच्यावरती पर्याय काय? याला एकच पर्याय की ठिबक करायला लागेल. पण ठिबक करायचं तर कसं, लोकांची परिस्थिती नाही. आणि मग असाच ह्या नाम फाउंडेशनचे लोकांशी संपर्क झाला आणि मग गरजू होतकरू अशा लोकांना नाम फाउंडेशननं ड्रिप दिलं. त्याच्यामध्ये मी स्वतः लाभार्थी आहे. 2016 मला ठिबक भेटलं. त्याच वर्षी मी कांदा केला होता ठिबकवरती. त्याच वर्षी मला एक साधारणतः ₹1,00,000 कांदा मी त्यावर्षी विकला. त्याच्यानंतर त्याच ठिबकवरती मी परत आलं एकदा केलं. पूर्वी साधारणतः ज्याच्या विहिरीमध्ये साधारण 1 तास मोटर चालायची आणि ते पाण्यानं त्याचं क्षेत्र भिजायचं नाही. पण त्याच 1 तासामध्ये ठिबकनं साधारणतः 3-4 तासाचं त्याचं बजेट वाढलं आणि त्यामुळं त्याची भिजवण क्षमता त्या जमिनीची वाढली आणि त्यामुळं उत्पन्न व्यवस्थित यायला लागली. सगळं नगदी पिकं सर्व घेऊ शकतो आपण. भाजीपाला घेऊ शकतोय, त्यानंतर ऊसासारखं सुद्धा पीक घेऊ शकतोय. ज्या जाखणगावमध्ये पूर्वी ऊस पाटपाणीवरती होतं ते आज सगळं म्हणजे 80% तरी ऊस हा ठिबकवरती घेतला. म्हणजे ऊसासारखं जास्त पाणी लागणारं पीकसुद्धा आपण ठिबकवरती घेऊ शकतोय. नाम फाउंडेशननी साधारणतः आमच्या गावातील 50 शेतकऱ्यांना जी मदत केली त्याची किंमत साधारणतः 25 लाखाच्या आसपास किंमत होती. आम्हाला जी सबसिडी मिळाली शासनाच्या माध्यमातून तो आम्ही रिटर्न ₹5 लाख एकत्र केले, प्रत्येक शेतकऱ्याकडून गोळा केले आणि नाम फाउंडेशनला परत रिटर्न केले करून जेणेकरून त्याच पैशाचा दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल असा एक उद्देश ठेवून आम्ही ती रक्कम त्यांना रिटर्न दिली. पाणी गावाचं एक संपत्तीचं आहे. जर ते पाणी जर व्यवस्थित वापरलं नाही तर कदाचित 4 वर्षानंतर आपल्याला पहिल्या त्या सामोरं जावं. म्हणून नाही त्याच्यामुळे त्याचा व्यवस्थित वापर करणं गरजेचंच आहे. आणि तो कशानं तरी ठिबक, स्प्रिंकलर असेल, मल्चिंग असेल ह्या गोष्टीचा वापर केल्याशिवाय होऊ शकत नाही.